मंडळी कसं काय, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण आपले पूर्ण कार्बोहायड्रेटचा चॅप्टर आहे, मोनोसॅकराइड असेल, डायसॅकराइड असेल किंवा पॉलिसॅकराइड असेल, सगळे आपण काय केले होते, संपवले होते. तर आपण नवीन सुरुवात करणार टॉपिकला, ते म्हणजे काय असं लिपिड. कशाला सुरुवात करणार? लिपिड. आता लिपिड म्हणजे काय असं, हा लिपिड जो आहे तो एक आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. तो काय आहे? ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. दिस इज नथिंग बट एक ऑर्गॅनिक सबस्टन्स. पण हा काय असतात? इनसॉल्युबल इन वॉटर. काय असतात? इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन काय? बट सॉल्युबल इन सॉल्वंट. सॉल्वंट. आता सर तुम्ही इनसॉल्युबल इन वॉटर म्हणताय, सॉल्युबल इन सॉल्वंट म्हणताय, पण सॉल्वंट काय? आता वॉटर पण हा सॉल्वंटच आहे की हो. मग ह्याच्यामध्ये कसं काय इनसॉल्युबल म्हणता येणार ना? हा जरी वॉटर हा सॉल्युबल असतो, पण हा सॉल्वंट कसला माहितीये का? हे जे सॉल्वंट आहेत हे म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत. काय सॉल्वंट आहेत? ऑर्गॅनिक. आणि ऑर्गॅनिक सॉल्वंट कुठले कुठले असतात? अल्कोहोल अँड इथर. अल्कोहोल अँड इथर. अल्कोहोल, इथर किंवा एक्सेट्रा भरपूर आहेत. अल्कोहोल, इथर और एक्सेट्रा असू शकतात. हे काय झाले? लिपिड. मग आता लिपिडचे आपण काय बघूया, जसे आपण कार्बोहायड्रेटचे क्लासिफिकेशन बघितलं होतं तसंच लिपिडचे काय तसं 3 क्लास. एक म्हणजे सिंपल, दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स, तिसरं म्हणजे डिराइड. एक पहिलं म्हणजे कुठलं? सिंपल. कुठलं? सिंपल. दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स आणि तिसरं म्हणजे डिराइव्ड. तिसरं म्हणजे कोण? डिराइव्ड. ओके. आता सिंपल, आता इथंच आपण समजून घ्या. सिंपल म्हणजे सगळ्यात सिंपल असतात. लिपिड इज नथिंग बट इस्टरिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिड्स. हे काय जात असतात? इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स. काय असतात? इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स असतात. काय असतात हे? इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स. आता सिंपल लिपिड मध्ये एक्झाम्पल काय याचे असतात? 2 येतात. एक म्हणजे काय याचे असतात? ऑइल्स अँड फॅट्स आणि दुसरा येतं म्हणजे वॅक्स. आता तुम्हाला सांगतो, ऑइल आणि फॅट हे दोन्ही पण काय आहेत? ट्रायग्लिसरॉल आहेत. दोन्ही पण काय आहेत? ट्रायग्लिसरॉल्स आहेत. काय आहेत? दोन्ही पण काय आहेत? ट्रायग्लिसरॉल्स आहेत. पण आता या दोघांमध्ये फक्त फरक कशामध्ये माहितीये का? तर फिजिकल स्टेट मध्ये. कशामध्ये? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे सर काय म्हणतात? फिजिकल म्हणजे तो सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, हे काय झाले? त्याचे फिजिकल स्टेट झाले. मला सांगा, ऑइल रूम टेम्परेचरला कसं असते? कडक असते म्हणजे सॉलिड असते? नाही, लिक्विड असते. आणि फॅट कसं असते? सॉलिड असते. फॅट कसं असते? सॉलिड असते. आता तसंच वॅक्स हे काय असतात? ट्रायग्लिसरॉल तर असतात, ट्रायग्लिसरॉल्स. पण ह्याच्यामध्ये याच्या ग्लिसरॉलच्या ऐवजी काय जातात? अल्कोहोल असते. काय याच्यात? अल्कोहोल काय जातात? असले जात असतात. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल मध्ये कोण आहे? असतात सिटाइल अल्कोहोल. कोण असतात? सिटाइल अल्कोहोल. आय गेस स्पेलिंग चुकले. सिटाइल अल्कोहोल. हे काय झालं? सिंपल लिपिडचे काय झाले? एक्झाम्पल झाले. आता सिंपलच्या नंतर आपण बघूया कॉम्प्लेक्स. आता सर कॉम्प्लेक्स मध्ये याच्यात 3 पार्ट येतात, पण 3चे पण काय याच्यात सब पार्ट आहेत. आपण सगळ्यात पहिला 3 मेन पार्ट बघूया. एक म्हणजे फॉस्फोलिपिड, ग्लायकोप्रोटीन, नाही ग्लायकोलिपिड आणि लायपोप्रोटीन. लायपोप्रोटीन. आता त्याला लाईन बाय लाईन बघू आपण. आपण काय म्हणलं सर? सिंपल फॅटी ऍसिड्स म्हणजे सिंपल लिपिड म्हणलं. सिंपल लिपिड का म्हणलं बाबा? कारण त्यामध्ये काहीतरी एकच कुठला तर ग्रुप होता म्हणून त्याला आपण काय म्हणलं? सिंपल म्हणलं. आता कॉम्प्लेक्स म्हणजे सर ह्यामध्ये एक तर ग्रुप नाहीये, मोर दॅन 1 ग्रुप आहेत, म्हणजे काहीतरी ऍडिशनल तर आहे सर याच्यामध्ये. हो बरोबर. ऍडिशन मध्ये आपण काय म्हणलं? याच्यात काय बघतो आपण? फॉस्फोलिपिड. काय बघतो आपण? फॉस्फोलिपिड. काय बघतो आपण? फॉस्फोलिपिड. मग सर ह्याचा नावातच आहे आपला फॉस्फेट, म्हणजे फॉस्फरिक ऍसिड पण असणार याच्यामध्ये. काय असतात? फॉस्फरिक ऍसिड पण असणार विथ अल्कोहोलिक कंटेन असू शकतं. काय असतात? विथ अल्कोहोलिक कंटेन. आता ते त्याच्यावरती ठरवलं जातात. ह्याच्यामध्ये 2 टाईप मध्ये येतात. एक म्हणजे पहिले येतं याच्यात ग्लिसेरो फॉस्फोलिपिड. काय येतं? ग्लिसेरो फॉस्फोलिपिड. ग्लिसेरो फॉस्फोलिपिड म्हणजे ह्याच्यामध्ये काय याच्यात ग्लिसेरॉल असलं जाणार आणि काय जात असतात? फॉस्फोलिपिड असलं जात असतात. आता ओके सर, आता ग्लिसरॉल फॉस्फोलिपिडचे सर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले एक्झाम्पल दॅट इज नथिंग बट फॉस्फोडिक ऍसिड. काय त्याच्यात? फॉस्फोडिक ऍसिड. काय त्याच्यात? फॉस्फोडिक ऍसिड. फॉस्फोडिक ऍसिड इज नथिंग बट काय? एक इंटरमिजिएट प्रोडक्ट असतो ट्रायग्लिसरॉल आणि फॉस्फोडिक ऍसिडचा. दिस इज अन इंटरमिजिएट प्रोडक्ट. काय एवढं महत्वाचं काय नाही. दिस इज अन काय त्याच्यात?
इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे. हा काय याचा इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे. तो कशामध्ये फॉर्म केला जातो असतो तो ट्रायग्लिसराईड त्यामध्ये. तेवढ्यासाठी फॉस्फेटिक ऍसिड एवढं महत्वाचं नाही. फॉस्फेटिक ऍसिड नंतर येतं लेक्टिनिन. काय येतं याच्यात? लेक्टिनिन. आता लेक्टिनिन ह्याच्यामध्ये याच्यात बघायला गेलं तर लेक्टिनिन मध्ये याच्यात एक बेस पेअर असतो. कुठला असतो बेस पेअर? दॅट इज नथिंग बट कोलिन. काय याच्यात? कोलिन बेस पेअर. अमिनो बेस ग्रुप, दॅट इज नथिंग बट कोलिन. कोण? कोलिन. त्यामुळे ह्याला काय म्हणतात जातं? फॉस्फोडिल कोलिन पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? फॉस्फोडिल कोलिन. हे झालं लेक्टिनिन. बस सर आता लेक्टिनिन मध्ये पण काय जर म्हणायचं म्हणलं तर एक्झाम्पल असं म्हणजे आपण काय म्हणतो? आपण लंग सर्फेक्टन म्हणतो. आपण कुठेतरी ऐकलंय सर लंग सर्फेक्टन असलं जात असतं ना, ते फॉस्फोलिपिडचे कॉम्प्लेक्स असतात. तर हेच ह्याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल आहे? लेक्टिनिनचं एक्झाम्पल. कोणाचं एक्झाम्पल आहे? लेक्टिनिन. हे काय केलं जातं? असं सर्फेक्टन तयार करतं. काय करतं? त्याचं सर्फेक्टन. लंग सर्फेक्टंट असतात. ह्याला काय म्हणलं जातं? असं डायपाल्मेटिल कोलिन. काय म्हणलं जातं? असं डायपाल्मेटिल कोलिन. डायपाल्मेटिल कोलिन. हे कशाचं? सर्फेक्टंटचं. त्या सर्फेक्टंटचं नाव आहे डायपाल्मेटिल कोलिन. पण सर लंग सर्फेक्टंटचा उपयोग काय आपल्याकडे? म्हणजे लंग सर्फेक्टंट काय? म्हणजे लंग सर्फेक्टंट काय आहे? जे तुझं व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम जे असलं जातं त्याचं आपण त्याला सरफेस टेन्शन म्हणतो. काय म्हणतो आपण? सरफेस टेन्शन. ते लंग सर्फेक्टंट काय करतं? तुझं सरफेस टेन्शन काय करतं? कमी करायचं काम करतं. काय करतं? तुझं सरफेस टेन्शन काय करतं? कमी करायचं काम करतं. हे सर्फेक्टंटचं काम आहे. ओके. आता ह्यानंतर मी काय म्हणलं? फॉस्फेटिक ऍसिड झालं, लेक्टिनिन झालं. आता तिसरा आपला येतो तो म्हणजे याच्यासाठी येतो सिफॅलिन. कोण येतो आपला? सिफॅलिन. मला सांगा बरं, आपण लेक्टिनिन मध्ये काय म्हणलं होतं? आपला जो बेस पेअर आहे दॅट इज नथिंग बट कोलिन आहे. तसं सिफॅलिन मध्ये पण एक बेस पेअर असतो. सिफॅलिन मध्ये पण याच्यासाठी एक जातं बेस पेअर असतं दॅट इज नथिंग बट काय जातं? इथेलोमाइन. कोणाचं जातं? इथेलोमाइन. हा काय जातं? त्याच्यात सिफॅलिन काय जातं? बेस पेअर असतो. आता हे फॉस्फोलिपिडच्या अंडरमध्ये आपण फॉस्फेटिक ऍसिड झालं, लेक्टिनिन झालं, सिफॅलिन झाला. लास्ट मध्ये जो असतो दॅट इज नथिंग बट कार्डिओलिपिन. काय याच्यात? कार्डिओलिपिन. आता सर कार्डिओलिपिन म्हणताय, मला त्याच्या नावावरनं जरा जरा समजायला. कार्डिओ म्हणजे आम्ही असं हार्ट मसल वगैरे जे असतात ना त्याला म्हणत असतो. बरोबर पोराओ. म्हणजे कार्डिओलिपिन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक्सट्रॅक्ट कुठून केला असेल? तर आपले सगळ्यात पहिल्यांदा असेल तो म्हणजे कार्डियक मसल. कुठून? कार्डियक मसल. कार्डियक मसल मधून पहिल्यांदा काय त्याच्यात लिपिड काय जातं? मॉलिक्युल काय जातं? एक्सट्रॅक्ट काय जातं? केलं जात असतात. आता सर याचा उपयोग जर म्हणायचा म्हटलं तर कुठे असेल तर याच्याचं जे मायटोकॉन्ड्रिया हे इसेन्शियल फॉर मायटोकॉन्ड्रियल कॉम्प्लेक्सेस म्हणजे मायटोकॉन्ड्रियल जे सबस्टन्सेस असतात काय त्याच्यात मायटोकॉन्ड्रियल सबस्टन्सेस त्यासाठी महत्वाचं असतं. सर मायटोकॉन्ड्रियल सबस्टन्सेस म्हणजे काय? अरे म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुझ्या ETS वगैरे जे असतात ऑर्गेनिक ज्या रिएक्शन केल्या जातात तू ETS जसे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम वगैरे जे असतात त्यासाठी काय जातं महत्वाचं काय जातं असलं जात असतं. म्हणजे सर आता आपला सिंपल लिपिड झालं, कॉम्प्लेक्स लिपिड मध्ये आपला फॉस्फोलिपिड पण झालं. आता आपल्याला काय राहिलं आता? ग्लायकोलिपिड. तर ग्लिसरोफॉस्फोलिपिड नंतर एक म्हणजे ह्यामध्येच एक्झाम्पल असं म्हणजे स्पिंगोमायलिन. काय कसं? स्पिंगोमायलिन. आता स्पिंगोमायलिन जे असलं जातं हे सगळ्यात महत्वाचं असतं कशासाठी? तर तुझ्या याच्यासाठी नर्व कंडक्शन वगैरे जे असलं जात असतं म्हणजे ज्या नर्वच्या ज्या सेल्स असले जात असतात त्या बनवायसाठी असतं म्हणजे जे आजूबाजूचे जे फॅटी ऍसिडचे जे म्हणतो शॉर्ट जे फॅट ऍसिड बनवतात ते स्पिंगोमायलिन काय जातं महत्वाचं असतं. यासोबत स्पिंगोमायलिन काय करतं? त्याच्यात अमाइड लिंकेजचं फॉर्मेशन करतं. काय करतं? अमाइड लिंकेजचं फॉर्मेशन करतं आणि अमाइड लिंकेज फॉर्मेशन करून याच्यात सेरामाइड काय जातं तयार केलं जात असतात आणि सेरामाइड इज नथिंग बट याच्यात सेकंडरी काय जातं मेसेंजर असतात. काय याच्यात सेकंडरी मेसेंजर म्हणून काय जातं ऍड काय जातं केलं जात असतं. आता आपण बघूया ग्लायकोप्रोटीन. सॉरी ग्लायकोलिपिड. आता
आता ग्लायकोलिपिड म्हणजे सर नावावरती ग्लायकोजन, ग्लायकोजन म्हणजे कार्बोहायड्रेट सोबत असणार हो, कार्बोहायड्रेट आणि लिपिड मॉलिक्यूल. काय जातं, कार्बोहायड्रेट आणि लिपिड मॉलिक्यूल ह्याला म्हणलं जातं असं ग्लायकोलिपिड. आता ह्याच्यामध्ये ग्लायकोलिपिड मध्ये एक्झाम्पल मध्ये कोणाचे असतात, सेरेब्रोसाइड्स, कोण असतात सेरेब्रोसाइड्स, त्यानंतर असलं जात असतात गँग्लिओसाइड्स आणि असलं जात असतात ग्लोबोसाइड्स. आता मीच तुम्हाला मला सांगितलं होतं कोणतं सेकंडरी मेसेंजर म्हणून तयार करतो, कोण असतं, स्टिंगोमायलिन असतात. तर हे सेरेब्रोसाइट्स असतात ते सेकंडरी मेसेंजर सोबत जाऊन काय करतात, ग्लायकोलिपिडचं फॉर्मेशन केलं जात असतात. त्यानंतर गँग्लिओसाइट्स, गँग्लिओन वगैरे म्हटल्यावरती सर हे सगळे कुठे प्रेझेंट असतात, तर हे सगळे जे असतात गँग्लिओन मध्ये प्रेझेंट असतात. कुठे असतात, नवकंडक्शनच्या तिथे गँग्लिओन मध्ये असतात. आणि हे वेगवेगळे टाईप असतात, GA3, GA1, GA2, GA3 वगैरे असले जात असतात. आणि ग्लोबोसाइड मध्ये असतात त्याचे नथिंग पण याच्या सर्क्युलर काय जातं फॉर्मेशन असलं जात असतात. आता आपलं झालं ग्लायकोलिपिड. आता लास्ट मध्ये जे होतं ते म्हणजे कसं, लायपोप्रोटीन. हा मग हे पोस्टून घ्या. लायपोप्रोटीन मध्ये काय येतं, VLDL, LDL आणि HDL. सर म्हणजे काय असतं, व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. हे लायपोप्रोटीन म्हणजे कसं असतं माहितीये का, हे कोलेस्ट्रॉलचं फॉर्मेशन, लिव्हर टू द सेल, सेल टू द लिव्हर, अशा गोष्टी असतात. आता हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन असलं जात असतं ते चांगलं कोलेस्ट्रॉल असलं जात असतात. आणि VLDL असतं ते कसं असतं, सगळ्यात खराब काय जातं, कोलेस्ट्रॉल काय जातं असलं जातं. हे ठरवलं जातं. पुढे जसं आपण जे डायजेशन वगैरे शिकणार, त्या डायजेशन मध्ये वगैरे प्रॉपर युजेस आणि वगैरे सांगितले कसं हे जातं तेव्हा सांगतो. झालं, लायपोप्रोटीन झालं. आता म्हणजे पूर्णपणे आपलं सिंपल पण झालं, कॉम्प्लेक्स पण झालं. आता आपण बघूया स्टेरॉइड्स. स्टेरॉइडच्या अंडर मध्ये आपल्याला काय येतात, व्हिटॅमिन डी चे कॉम्प्लेक्सेस काय त्याच्या अंडर येतात, क्लोरेस्ट्रॉल काय जातं या जगात अंडर येतात. आता आपल्याला पूर्णतः क्लोरेस्ट्रॉल काय करायचं हा शिकायचा, आपल्याला काय करायचं, क्लोरेस्ट्रॉल हा काय करायचं शिकायचा. आता बघा आपण कोलेस्ट्रॉल, आपण लय वेळा ऐकतो बाबा हे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल, पण कोलेस्ट्रॉल हे ध्यानात ठेवा आपल्यासाठी महत्वाचा सबस्टन्स आहे. हा कोलेस्ट्रॉल कुठलीही गोष्ट अति असो किंवा कमी असो आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहे, पण कोलेस्ट्रॉल जर मेंटेन मध्ये असेल तर खूप महत्वाच्या गोष्टी, कारण कोलेस्ट्रॉल मध्ये आपल्याला खूप काय काय भेटतं तुम्हाला मी सांगतो. आता कोलेस्ट्रॉल मला सांगा हे कुठे भेटतं, आपण कधी बघितले प्लांट मध्ये वगैरे नाही, एक्सक्लुझिव्हली फाईन इन अॅनिमल्स. कुठं असलं जात असतात, अॅनिमल मध्ये असलं जात असतात. मग सर मला कोलेस्ट्रॉल अॅनिमल मध्ये असतात, ओके ठीक आहे. आता मग मला सांगा कोलेस्ट्रॉलचा ऍक्च्युअल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय हो, C27, H46 आणि O. म्हणजे यामध्ये एक काय जातं हायड्रोक्सिल ग्रुप आहे C3 नंबरला, 3 कार्बनच्या नंबरला. 5 आणि 6 मध्ये काय जातं डबल बॉन्ड आहे. 8 कार्बनची काय येतात अलिफॅटिक चेन आहे. 8 कार्बनची काय याच्यात अलिफॅटिक काय याच्यात चेन घ्या जात असले जात असेल. आणि त्यानंतर 5 कार्बनच्या याच्यात मिथाइल ग्रुप आहे. हा आता हे तर तुम्हाला राखावंच लागणार आहे, कारण C27H46 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह करून सांगितलं, वेगवेगळे रिएक्शन्स वगैरे हे करून हे कोलेस्ट्रॉलचं फॉर्मेशन केलं. आणि हे कुठे कुठे काय काय असलं जात असं हे तर तुम्हाला गोष्टी ध्यानातच ठेवावं लागणार आहे. कोणाच्या इथं काय हायड्रोक्सिल ग्रुप कुठे, C5 ची पोझिशन कुठे, 8 कार्बन 5 कार्बनचे. आता मी म्हणल्याप्रमाणे कोलेस्ट्रॉलचं हे इम्पॉर्टन्स. आता मला सांगायचं तसं कोलेस्ट्रॉल म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यासोबत तुमचं सगळ्यात पहिली गोष्ट असेल व्हिटॅमिन डी च्या सिंथेसिस मध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग व्हिटॅमिन डी चं जर समजा सिंथेसिस वगैरे जर नाही झालं तर तुमच्या बोनच्या वगैरे ह्याच्यामध्ये काय जातं डिफेक्ट सापडेल, रिअब्झॉर्प्शन म्हणजे फ्रॅक्चर वगैरे होण्याचे चान्स असते. दुसऱ्यांदा म्हणजे याच्यासोबत बाईल सिंथेसिस, काय याच्यासोबत दुसऱ्यांदा काय जातं बाईल सिंथेसिस. आणि मी तुम्हाला सांगितलं आपली लिपिड कशी असते, आपली बायलिपिड लेअर असते. कसं याच्यासोबत फॉस्फोलिपिड म्हणजे आपली मेम्ब्रेन जी असते जाते बायलिपिड असते. आणि त्यामध्ये याच्यासोबत कोलेस्ट्रॉल काय जातं असलं जातं, म्हणजे इन्सुलेटिंग सबस्टन्स काय याच्यासोबत इन्सुलेटिंग सबस्टन्स असते. इन्सुलेटिंग कव्हरिंग काय म्हणू शकतो तो म्हणू शकतो. तुझ्या मेम्ब्रेनची काय जाते इन्सुलेटिंग काय जाते कव्हरिंग म्हणून पण काय जाते केली जात असते. हे काय जातं फंक्शन्स असतात, काय जाते हे काय जातं तुझे फंक्शन्स असतात कशाचे, कोलेस्ट्रॉलचे. म्हणजे आता सर डिराइव्ह लिपिड पण झाले, सिंपल पण झाले, कॉम्प्लेक्स पण झाले. आता यानंतर मला सांगा आपला एक पॉइंट राहिलाय तो म्हणजे मी फॉस्फोलिपिड सांगितले, सगळे त्याचे टाईप सांगितले, पण मला सांगा बरं फॉस्फोलिपिडचे फंक्शन काय असेल. सगळ्यात पहिल्यांदा सर म्हणजे ते
मी काय म्हणलं होतं की आपलं फंक्शन ऑफ फॉस्फोलिपिड काय जातं राहिलं होतं. तर आता मला सांगा फंक्शन ऑफ फॉस्फोलिपिड म्हणजे आता फॉस्फोलिपिडचे फंक्शन बघायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा फंक्शन ऑफ फॉस्फोलिपिड बघताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय असतं स्ट्रक्चरल कंपोनंट असते. कायचे असतात स्ट्रक्चरल कंपोनंट असते. कायचे असतात स्ट्रक्चरल कंपोनंट. म्हणजे जी सेलची असते ते सेल आपली जी बनलेली असते ती कशाने बनली असते फॉस्फोलिपिड बायलेअरची काय जाते बनली असते. म्हणून फॉस्फोलिपिडचे मेन फंक्शन म्हणजे स्ट्रक्चरल काय जातं कंपोनंट काय जातं असले जात असतात. त्यानंतर हे अजून हेल्प कशामध्ये केलं जातं तर ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड. कशाचं हेल्प केलं जात असतं तर ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड. कशामध्ये हेल्प केलं जात असतं तर ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड. ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड आणि रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट. आणि काय तिसरं फंक्शन म्हणजे काय असतं रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट. रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट. रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट. आता त्यानंतर मला एक सांगा बरं मी तुम्हाला फॉस्फोलिपिड मध्ये एक सांगितलं होतं की सर एक काहीतरी कार्डिओलिपिन नावाचा काहीतरी एक सबस्टन्स होता की जो काय केला जात असतो की एटीएस म्हणजे काय तर मायटोकॉन्ड्रियल रिएक्शन असतं त्यासाठी कंपोनंट महत्वाचा असतो. म्हणजे कशासाठी ते एटीएस म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. काय असतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन असते ह्यासाठी काय जातं महत्वाचं असतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन साठी काय जात असतात महत्वाचं काय जातं असलं जात असतात. त्यानंतर मी काय म्हणलं होतं की सर हे काहीतरी कोलिन कोलिन होतं म्हणजे डायपाल्मेटिल कोलिन. काय होतं डायपाल्मेटिल कोलिन. तर ते कशासारखं ऍड करत होतं तर सर्फेक्टंट सारखं. कशासारखं ऍड करत होतं तर सर्फेक्टंट सारखं काय जातं ऍड काय जातं केलं जात होतं. आणि त्यानंतर हे सगळ्यात शेवटचं होतं त्यामध्ये म्हणजे लायपोट्रोपिक फॅक्टर म्हणून काय जातं ऍड काय जातं केलं जातं. काय केलं जातं असं लायपोट्रोपिक फॅक्टर. काय असतं लायपोट्रोपिक फॅक्टर म्हणजे काय केलं जातं असं जे फॅट असतं लिव्हर मध्ये काय होतं जे फॅट जे लिव्हर मध्ये सेव्ह होतं ते म्हणजे ते सेव्ह करायचं म्हणजे त्याला एक असं अगेन्स्ट करायचं काम म्हणजे अक्युमुलेट होऊ द्यायचं काम. अक्युमुलेट करू द्यायचं ना काम हे कोण केलं जात असतं तुझे लायपोट्रोपिक फॅक्टर काय जाते केलं जात असतं. हे तुमचे सगळे झाले फंक्शन ऑफ द फॉस्फोलिपिड.